सर्वाधिक धार्मिक महत्व असलेल्या नद्यांपैकी एक म्हणजे गोदावरी नदी. नाशिकमध्ये उगम पावणाऱ्या या नदीवरती नाशिक आणि नगरमधील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. येथील शेतीमध्ये पिकलेलं धान्य, फळ ही संपूर्ण महाराष्ट्रात जातात. मात्र ही नदी जेव्हा मराठवाड्यात जाते आणि जायकवाडी धरणामध्ये पाणी कमी असतं, तेव्हा या नदीतून पाणी सोडलं जावं ही मराठवाड्याची मागणी असते. आणि यंदा हिवाळ्यामध्येच ही मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली आणि त्यासाठी न्यायालयीन खटले देखील लढले गेले. हे खटले नेमके काय होते, मराठवाड्यासाठी का पाणी सोडावं लागतं आणि नेमकं नाशिक आणि नगरमध्ये कशासाठी पाणी वापरलं जातं आणि मराठवाड्यामध्ये या पाण्याचा वापर नेमका कशासाठी होतो आणि त्याला का आक्षेप आहे, या सर्व प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत या विशेष भागामध्ये. आणि यासाठी आपल्या सोबत आहे आपलं महानगरचे नाशिकचे निवासी संपादक हेमंत भोसले सर. सर नमस्कार, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. नमस्कार. ज्या पद्धतीने आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाड्यातील इतरही भागांमध्ये असेल, मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं. नगरमधील काही कारखान्यांनी, साखर कारखान्यांनी कोर्टामध्ये याचिका केली की मराठवाड्याला पाणी सोडू नये आणि इकडनं मागणी होत होती मराठवाड्यातनं की आमच्या वाट्याचं, आमच्या हिश्श्याचं समनाई पाणी वाटप जे आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे. नेमकं काय प्रकरण आहे हे? नाही, हा प्रश्न या वर्षीच उपस्थित झाला किंवा या वर्षापासूनच हे सगळं घडायला लागलं असं नाहीये. तर याला पार्श्वभूमी अनेक वर्षांपासूनची आहे. जेव्हा जायकवाडी धरण हे बांधलं गेलं तेव्हापासूनच हा वाद सुरू झालेला आहे. मुळात जायकवाडी धरण ज्या जिल्ह्यात बांधलं गेलेलं आहे तो जिल्हा जो आताचा संभाजीनगर जो जिल्हा आहे, तर तिथे मुळात पाऊस कमी पडतो. पावसाचं प्रमाण अन्य जिल्ह्याच्या तुलनेने तिथे अतिशय कमी आहे. हा संपूर्णतः दुष्काळी भाग आहे. त्यामुळे जायकवाडी परिसरामध्ये छोटी छोटी धरणं बांधणं गरजेचं होतं की जेणेकरून पाणी एका ठिकाणी साचलं जाऊ शकत होतं. परंतु तसं न करता महाराष्ट्रातलं सर्वाधिक मोठं धरण ह्या दुष्काळी भागामध्ये बांधून ठेवण्यात आलं आणि त्यामुळे जायकवाडीचं जे पाणी आहे म्हणजे मृत पाण्याचा साठा हा इतका मोठ्या प्रमाणात आहे की त्या साठ्याचा वापर करायचा जरी झाला असता तरी एक वर्षभराचं पाणी जवळपास मिळू शकलं असतं. परंतु ते पाणी आरोग्यासाठी अपायकारक असतं, त्यामुळे ते पाणी वापरता येत नाही. परंतु हेच धरण जर छोट्या पद्धतीचं असतं, त्याची व्याप्ती छोटी असती, तर कदाचित मृत पाण्याचा साठाही कमी त्यात राहिला असता आणि जायकवाडीकरांना किंवा संभाजीनगरकरांना हे पाण्याचा जास्तीत जास्त वापर त्यातला करता आला असता. परंतु त्याचा कुठलाही विचार न करता केवळ धरण बांधायचं म्हणून मोठ्या प्रमाणात धरण बांधलं गेलं. नाशिकच्या बाबतीत असं आहे की नाशिक जिल्हा हा सर्वाधिक धरणं असलेला जिल्हा आहे. इथं पावसाचं प्रमाणही मोठं असतं आणि यात विशेषतः सुरगाणा झालं, कळवण झालं, पेठ झालं, इगतपुरी झालं, त्र्यंबकेश्वर झालं, तर हे असे काही जिल्हे आहेत की इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो आणि या पावसाचं पाणी हे नाशिक नगर माध्यमातून संभाजीनगरकडे हे वाहून जात असतं गोदावरी नदीच्या माध्यमातून. आणि त्यामुळे या पाण्यावर म्हणजे जर संभाजीनगर किंवा मराठवाड्यामध्ये जर पाऊस पडत नसेल तर तिथल्या लोकांना पाणी मिळूच नाही का? तर त्यासाठी समन्वयी पाण्याचं वाटप व्हावं. जे नाशिकमध्ये जे पाणी पडतं, जो पाऊस पडतो, याच्यावर फक्त नाशिककरांचाच अधिकार नाही, तर या नदीवर अवलंबून असलेल्या पुढची जी गावं आहेत त्यांचाही अधिकार आहे. या तत्वावर समन्वयी पाणी वाटपाचा हा मुद्दा पुढे आला आणि त्या अनुषंगाने हे पाणी वाटप केलं जातं. परंतु ज्या प्रमाणात ह्या जायकवाडी धरणातनं इथलं पाणी हे शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोगी पडायला पाहिजे त्या प्रमाणात ते पडत नाही आणि ते उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे नाशिककरांनी इथे विरोध सुरू केलेला आहे. यंदाची परिस्थिती जर बघितली आपण, वापर हा सर्वप्रथम पिण्यासाठी झाला पाहिजे. दुसऱ्या प्रायोरिटी जी असेल त्याला ती शेतीसाठी असेल आणि तिसरं त्याचा उपयोग जो आहे तो उद्योगासाठी केला पाहिजे, असं नाशिक आणि नगरकरांचं म्हणणं आहे. बरोबर? नाही, असं केवळ नाशिक नगरकरांचं नाही तर कायदाच आहे तसा. ही प्रायोरिटी ठरवून दिलेली आहे ज्या वेळेला. आणि ही प्रायोरिटी कधी वापरली जाते किंवा याचं महत्व कधी कळतं की ज्या वेळेला दुष्काळ पडतो त्यावेळेला. जे धरणात साचलेलं पाणी आहे त्याच्यात प्राधान्यक्रमाने हे सर्वसामान्य नागरिकांना त्या पाण्याचा वापर व्हावा, त्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा वापर व्हावा आणि तिसऱ्या क्रमांकावर हे उद्योगांना याचा वापर व्हावा. आज मात्र मराठवाड्यामध्ये उद्योगांना प्रायोरिटीने वापर केला जातोय, शेतकरी बाजूला राहतोय, सर्वसामान्य माणूस बाजूला राहतोय
आणि उद्योगांनाही का राहतोय, तर बड्या राजकारण्यांचे हे उद्योग आहेत आणि त्यांच्या मालकीचे उद्योग असल्यामुळे सर्वसामान्यांना किंवा शेतकऱ्यांचा विचार न करता जायकवाडीतील पाण्याचा वारेमापपणे वापर उद्योगांसाठी होतोय आणि त्यामुळे नाशिककरांवर हा अन्याय आहे. नाशिकमध्ये या पाण्याचा वापर अद्यापपर्यंत उद्योगांसाठी झालेला नाही. म्हणजे या पावसाळ्यानंतर जे काही धरण आलेलं आहे, धरण भरलेलं आहे, त्यातल्या पाण्याचा वापर हा उद्योगांसाठी झालेला नाही. आताशी हा सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे. आता यानंतर शेतीसाठी आवर्तन सोडलं जाणार आहे. तर ज्यावेळेला शेतीसाठी आवर्तन सोडलं जातं, तर या पाण्याचा वापरही जायकवाडीसाठी होतच असतो. त्यामुळे जायकवाडीला पाणी मिळणार नाही अशातला भाग नाही. जायकवाडीला कुठल्याही परिस्थितीत ज्यावेळेला गंगापूर धरण हे पूर्णतः भरलं जातं, त्यावेळेला जायकवाडीशिवाय आम्हालाही पर्याय नाही. जर उद्या संभाजीनगरकरांनी जर अशी एक भूमिका घेतली, की तुम्ही आम्हाला पाणी देत नाही, मग आमच्याकडे पाणी सोडायचंच नाही, तर त्या परिस्थितीमध्ये नाशिक हे पाण्यामध्ये बुडून जाईल. त्यामुळे नाशिकला हे जायकवाडीशिवाय पर्याय नाही. नाशिकमधलं जे पाणी आहे, धरणामध्ये जे अतिरिक्त जो साठा असतो, तो सोडावा लागतो ज्यावेळेला पावसाळा असतो आणि तो पुढे जायकवाडी धरणातच ते पाणी जात असतं. त्यामुळे जायकवाडीवरही नाशिककर अवलंबून आहे आणि नाशिकवरही तुमचे संभाजीनगरकर अवलंबून आहेत. परंतु इथे फक्त नाशिककरांचं जे म्हणणं आहे, तर ते पिण्यासाठी त्या पाण्याचा योग्य वापर होत नसल्यामुळे आणि यंदाची जर परिस्थिती जर आपण बघितली, तर यंदा प्रचंड दुष्काळ आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे. कारण संभाजीनगरच्या तुलनेने नाशिकमध्ये पाणी अतिशय कमी प्रमाणात पाऊस अतिशय कमी प्रमाणात पडलेला आहे आणि त्यामुळे नाशिक आणि नगरच्या शेतकऱ्यांसाठीच यंदा पाणी मिळतं की नाही अशी सगळी परिस्थिती आहे. कारण आता शासनाने काही दिवसांपूर्वीच दुष्काळी तालुके जे जाहीर केलेले आहे, याच्यात सर्वाधिक तालुके हे नाशिकचे आहेत. तुम्ही जर बघितलं तर पेठ, सुरगाणा, इगतपुरी, कळवण, त्यानंतर सिन्नरचा काही भाग असेल, निफाडचा काही भाग असेल, नाशिक तालुक्यातही यातलाही बराचसा असा भाग आहे की जिथे अजिबातच पाणी नाही. मनमाड आहे, नांदगाव आहे. तर या तालुक्यांमध्ये आजच पाण्याची भ्रांत आहे. तिथे जी काही शेती होती, काहींनी डाळिंबाची शेती केलेली होती, तर त्या डाळिंबाला पाऊसच आलेला नाही पुरेसा आणि त्यामुळे आता पिकं वाया जाण्याची ही वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत भविष्यात अतिशय अंधार दिसत असताना नाशिकचं पाणी जेव्हा जायकवाडी धरणासाठी सोडलं जातं, त्यावेळेला इथला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस जास्त अधिक चिंता त्याला वाटायला लागते. भविष्यात आपल्याला पाणी मिळेल का नाही, आपल्या शेतीला पाणी मिळेल का नाही, स्वतःला पाणी मिळेल का नाही, अशी त्याला चिंता वाटते आहे. आणि त्या चिंतेतूनच आता हा जो काही वाद सुरू झालेला आहे किंवा विरोध सुरू झालेला आहे, हा पुढे आलेला आहे. नाही, बरोबर आहे. हा वाद जो आहे पाण्यावरनं हा सगळा वाद आहे. मात्र जो आक्षेप घेतला गेलेला आहे, की औरंगाबाद किंवा मराठवाड्यामध्ये संभाजीनगरमध्ये जे पाणी सोडलं जातं, ते तिथल्या कारखान्यांना आणि विशेष करून जी याचिकेमध्ये मागणी करण्यात आलेली, की कारखान्यांना पाणी सोडलं जातं आणि ते बिअरच्या कारखान्यांना पाणी सोडलं जातं आणि बिअर बनवण्यासाठी जर का या पाण्याचा वापर होत असेल, शेतकऱ्यांच्या नरडीवरती पाय देऊन उद्योगांना पाणी दिलं जात असेल, तर ते किती योग्य आहे असा सवाल त्या याचिकांमध्ये करण्यात आला. यात किती तथ्य आहे? किती कारखाने आहेत असे मराठवाड्यामध्ये जिथे पाणी सोडलं जातं यांचं? नाही, या प्रश्नाला उत्तर देण्याआधी मी आणखीन एक मुद्द्याला हात घालू इच्छितो, की यंदाचं दुष्काळाचं जे आहे, संकट आहे आणि या संकटाची चाहुल ही यापूर्वीच लागलेली आहे. अल निनो अच्छा. वादळ हे यंदा महाराष्ट्रावर मोठं संकट निर्माण करेल याचा अंदाज हे महाराष्ट्र शासनाने सुद्धा वर्तवलेला होता आणि हा वेधशाळेने वर्तवला होता आणि वेधशाळेने अंदाज वर्तवल्यानंतर महाराष्ट्र शासनाने काही निर्देश दिले होते की यंदा पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा आहे आणि हे राज्यभर या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार विशेषतः नाशिकमधील प्रशासनाने याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे की यावर्षी पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर केला गेलेला आहे. या उलट जायकवाडीतल्या पाण्याच्या बाबतीत मात्र उधळमात झालेली दिसते. आपण जर बघितलं तर जायकवाडीचं मार्च मध्ये जे पाणी आवर्तन सोडण्यात आलेलं आहे, मुळात हे सोडण्याची गरज नव्हती आणि उद्योगही मोठ्या प्रमाणात पाणी वापर करतायत. उपसा जलसिंचनच्या ज्या योजना आहेत, त्या योजना देखील मार्चमध्ये सुरू होत्या, ज्या बंद होणं गरजेचं होतं त्याच वेळेला. पाण्याची जी चोरी होते, तुम्ही जर जायकवाडी धरणाच्या आजूबाजूला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ह्या पाईपलाईन्स टाकलेल्या दिसतात, विजेचे मोटर्स असतात. अगदी MSEBने त्यांच्यावर कारवाई केली आणि मोटर जर जप्त केला तर तिथं डिझेलच्या मोटर्स लावून ते पाणी ओढलं जातं.
तर या सगळ्या गोष्टींवर वेळच्या वेळी या आटोक्यात आणणं गरजेचं होतं. परंतु त्यावेळेला तसं न करता जायकवाडी रिकामं करण्यात आलं आणि आता मात्र हे नाशिकमधलं जे गंगापूर धरण आहे, तर त्या धरणातल्या पाणीवर लक्ष ठेवून आता सातत्याने ही मराठवाड्यातनं मागणी केली जाते, नाशिकमधनं पाणी घ्यावं. नाशिककरांचा मुळात हा विरोध जो आहे, तर असं मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या कुठल्या जनतेला वाटेल, की मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे आणि या भागाला पाणी मिळू नये. पाण्यावर हा सगळ्यांचाच वाटा आहे. जसं आपण म्हणतो, की एक तीळ ही 7 जणांनी वाटून खावी. त्याचप्रमाणे पाण्याचा हा धर्म असतो. पाणी देणं हा धर्म असतो. आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण सुरुवातीला त्यांना पाण्यापासून त्यांचा पाहुणचार करायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे पाण्याचा धर्म हा सगळ्यांनाच पाळायला आवडणार असतो. त्यामुळे जायकवाडीला किंवा मराठवाड्याला पाणीच मिळू नये, अशी नाशिककरांची अजिबातच भूमिका नाही. परंतु ज्या पाण्याचा वापर मराठवाड्यामध्ये होतो आहे, म्हणजे हा वापर हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा नाही, तर हा कोणाच्या हिताचा आहे, तर उद्योगांच्या हिताचा आहे. यातील विशेषतः बिअरच्या ज्या फॅक्टरीज आहेत, तुम्ही मगाशी विचारलं की किती आहेत, तर माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये 11 बिअरच्या फॅक्टरी आहेत. मुळात थोडासा उलट विचार जर आपण केला, तर नाशिकमध्ये द्राक्ष का पिकतात? तर इथले शेती, इथलं मातीचं जो प्रकार आहे किंवा इथं पावसाचं जे प्रमाण आहे, तर शेतीसाठी पूरक आहे म्हणून नाशिकमध्ये द्राक्ष पिकतात. जर नागपूरला संत्री असते, जळगावला गेले तर तिथं केळीचं पीक घेतलं जातं, कारण तिथं वातावरण आहे. असं असताना तुम्ही ज्या प्रदेशामध्ये, ज्या मराठवाड्यामध्ये पाऊसच नाही, अशा ठिकाणी तुम्ही बिअरच्या फॅक्टऱ्या टाकलेल्या आहेत. मुळात इथूनच या वादाला सुरुवात झालेली आहे. तर आपण जर बघितलं, तर जी 650 मिलीलिटरची जी बिअरची एक बाटली असते, तर या बाटलीमध्ये 7 पट पाण्याचा वापर होत असतो. पुन्हा एकदा मी सांगतो, ती 650 मिलीलिटरची जी बाटली असते, त्याच्यात 7 पट पाण्याचा वापर केला जात असतो. म्हणजे जायकवाडी धरणातनं फक्त बिअरसाठी 182 दशलक्ष लिटर पाणी वापरलं जातं. आता हे तुम्ही फारच सांगा, हे पाणी हे पाणी नाशिककरांना, नगरकरांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्यातली जे दुष्काळी भागातली जी जनता आहे, त्यांच्यासाठीचं पाणी आहे. हे बिअरच्या फॅक्टऱ्यांसाठीचं पाणी नव्हतं. परंतु बरोबर. तरीही प्रायोरिटीने या उद्योगांकडे बघितलं जातं आणि त्यांना का पाणी दिलं जातं? तर जे बडे-बडे जे उद्योजक आहेत, अगदी पंकजा मुंडेंपासून तर तुमचे हुज हू मॅक्सिमम मराठवाड्यातल्या उद्योजकांचं थेट संबंध जरी नसला, तरी इनडायरेक्टली कुठंतरी आर्थिक पुरवठा केला जातो आणि याच मंडळींचे हे सगळे उद्योग आहेत. त्यामुळे यांचे जे काही आंदोलन आहे किंवा यांच्या ज्या काही भूमिका जे मांडणं आहे, हे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी नाहीयेत, तर यांच्या भूमिका केवळ त्यांच्या बिअरच्या फॅक्टरीसाठी आहेत. तुम्ही गेल्या वर्षात जर बघू शकतात, की गेल्या वर्षी जायकवाडी धरण हे पूर्णतः भरलेलं होतं. या नाशिकमधून पाणी सोडण्याची गरजही नव्हती. त्यावेळेला देखील हो. मराठवाड्यात पाण्याचे टँकर चालू होते. सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पाण्याच्या टँकरनी पाणी जात होतं. पाणी कपात करावी लागली होती. ही परिस्थिती का नाही, ओढवली? पिण्यासाठी 4-5 वर्ष पुरेसं पाणी असताना गेल्या 4-5 वर्षापासून शहरामध्ये म्हणजे संभाजीनगर शहर असेल किंवा इतरही भागामध्ये टँकरनेच पाणी पुरवठा होतो. आणि जिथे नळ आहे तिथे 5-5 दिवसाआड पाणी येतं आणि जिथे नळ नाही तिथे 8 ते 10 दिवसानंतर पाणी येतं. बरोबर आहे सर तुमचं. ही परिस्थिती का ओढवते तिथे? जर जायकवाडी धरण जर पूर्ण भरलेलं होतं, तर त्यावेळेला मराठवाड्यातल्या लोकांना तहानेनं का मरावं लागत होतं? हा मराठवाड्यातील लोकं तिथल्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न कधी विचारणार आहेत का? कारण लोकप्रतिनिधी आणि त्यांचे जे बगलबच्चे असतात, त्यांचाच हात या सगळ्या बिअरच्या फॅक्टऱ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे ही सगळी मंडळी अगदी पोटतिडकीने पाण्यासाठी भांडत असतात. परंतु ज्यावेळेला जायकवाडी पूर्ण भरलेलं असतं, त्यावेळेला सर्वसामान्य नागरिकांच्या त्यांना घशाची काळजी त्यांना का वाटू नये? हा माझा इथं मूळ प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, एकीकडे बिअरच्या हं. फॅक्टरी आहे. पाणी नसताना कुठल्याही प्रकारचं पाणी नसताना बिअरच्या फॅक्टरी आहे. दुसरीकडे ऊसाचं उत्पादन वारेमापप्रमाणे घेतलं जातं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ऊसासाठी सर्वाधिक पाण्याचा वापर होत असतो. जर बरोबर. अगदी तुम्हाला वाटतच आहे, की तिथं शेती ही पिकावी, शेतकऱ्यांनी काय करावं? तर कमी पाण्याचं पीक घ्यायला हवं. कारण मुळात मराठवाडा जो दुष्काळी भाग आहे, तिथं पाणीच पडणार नाही. अशा वेळेला जे साखर सम्राट आहे, ते ते कुठल्याही शेतकऱ्यांचा किंवा ते सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी हे वारेमापपणे ही शेतीचा वापर करताय आणि माझ्याकडे जी आकडेवारी आहे, की मराठवाड्यात ऊसाचं गाळप हे 45.38 मेट्रिक टन इतकं होतं. म्हणजे
या सगळ्या 45.38 मेट्रिक टन ऊसाला 1.5 कोटी लिटर इतका पाण्याचा वापर हा होत असतो. म्हणजे आता सांगा, की आपण मगाशी जो विचार केला होता, की पाण्याची प्रायोरिटी ही पिण्यासाठी असावी, त्यानंतर शेतीसाठी बरोबर. असावी आणि त्यानंतर हो. उद्योगासाठी असावी. पिण्यासाठी प्रायोरिटी जर असती, तर तिथं टँकर आले नसते. घरात 5-5 दिवस नळाला पाणी आलं नसतं. तर दररोज पाणी आलं असतं आणि त्यानंतर शेतीचा विचार झालेला असता. परंतु तसं न करता केवळ ऊसासाठी पाणी सोडलं जातं. ऊसासाठी तर ऊस शेतकऱ्यांसाठी नाही तर साखर सम्राट जे आहेत, त्यांच्यासाठी पाणी सोडलं जातं आणि या पाण्याचा वारेमापपणे वापर करून मराठवाड्यातली जनतेला देखील इथे तहानीनं व्याकुळ केलं जातंय आणि याला पूर्णतः मराठवाड्यातले लोकप्रतिनिधीच जबाबदार आहे असं मला वाटतं. त्यामुळे जर मराठवाड्याला खरोखर पाण्याची गरज असेल, तर तिथे प्रामुख्याने बिअरच्या फॅक्टरीज ज्या आहेत आणि ऊसाचे जे पीक घेतलं जातं, याला कुठेतरी अटकाव घालायला हवा. मराठवाड्याचं जे बलस्थान आहे, त्या दृष्टीने तिथे फॅक्टरीज असायला हवी किंवा त्या दृष्टीनेच तिथे पीक घेतलं जायला हवं. परंतु तसं न करता म्हणजे मराठीत एक म्हण आहे, "खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा." म्हणजे खिशात कुठलाही पैसा नसतो, परंतु माझा थाट इतका मोठा असतो. तसं झालंय मुळात तुमच्याकडे पाणीच नाही. तुम्हाला ऊसाची लागवड करायची. का ऊसच पाहिजे तुम्हाला? कमी पाण्याचं पीक का घेता येत नाहीये? तर याची उत्तरं आता सरकारला द्यावी लागतील. याची उत्तरं मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींनाही द्यावं लागेल. नाही पण मराठवाड्यामध्ये तर गोदावरीचं पाणी येतं, पण त्याशिवाय नगर, नाशिक आणि मराठवाड्याशिवाय पुढे आंध्रमध्ये देखील गोदावरीचं पाणी जातं. याबद्दल काय सांगाल? नेमकं गोदावरीचं पाणी कुठपर्यंत जातं? नाही, गोदावरीचं पाणी आंध्राला जातं ना. अगदी शेवट गोदावरीचं पाणी समुद्रात जातंय निघून. परंतु हा जो वाद आहे, हा प्रदेशाचा वाद आहे आणि आपल्या राज्यापुरता हा मर्यादित असतो पाणी वाटपाचा. म्हणजे उद्या आंध्र प्रदेशामध्ये दुष्काळ पडला, तर त्यांनी नाशिकमधनं पाणी सोडावं असं असं कधी मागणी होऊ शकत नाही. आणि ते तिथपर्यंत पोहोचत आहे. मुळात नाशिकमधनं जे मराठवाड्यासाठी पाणी सोडलं जातंय, त्यातला किती भाग हा मराठवाड्यापर्यंत पोहोचतो? हा हा देखील एक संशोधनाचा विषय होईल. कारण बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असतं. त्यानंतर पाण्याची चोरी ही मोठ्या प्रमाणात होत असते. ही चोरी मग या चोरीमध्ये नाशिककर जनता नाही किंवा नगरकर जनता नाही अशातलाही भाग नाही. नाशिकमधनंही चोरी होते, नगरमधनंही चोरी होते आणि मराठवाड्यातनंही चोरी होते. त्यामुळे ज्या वेळेला ग्लासभर पाणी आपण नाशिकमधनं सोडू, त्यावेळेला घोटभर पाणी हे मराठवाड्यापर्यंत पोहोचत असतं. आणि अ, ही असमानता दूर करण्यासाठी मध्यंतरी एक निर्णय झाला होता. राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता, की नाशिकचं नांदूर मधमेश्वर जे धरण आहे, तिथून थेट पाईपलाईन ही जायकवाडी धरणापर्यंत काढावी. परंतु अशा ज्या सन्माननीय जे तोडगे आहेत, याच्याकडे दुर्लक्ष करायचं. कारण का? तर पाईपलाईननी जर डायरेक्ट जायकवाडी धरणापर्यंत पाणी गेलं, तर पाणी चोरी करता येणार नाही, पाणी उसाला वापरता येणार नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकं खुश होतील, परंतु हे जे काही साखर सम्राट आहे आणि मध्ये जे पाणी चोरी करणारी मंडळी आहे, तर त्यांचे हाल होतील. म्हणून ही पाईपलाईन करायची नाही. हा निर्णय होऊन मला असं वाटतं किमान 4 ते 5 वर्ष झालेले आहे. आतापर्यंत म्हणजे 4 वर्षापूर्वी पाईपलाईन करायला सुरुवात केली असती. आतापर्यंत जायकवाडी धरणापर्यंत ही पाईपलाईन आली असती. परंतु आणि हा अतिशय सुयोग्य तोडगा होता, की या पाईपलाईनची गरज आहे. आपण जर सगळ्याच जिल्ह्यात आपण जर बघत असू, तर अशा मोठमोठे पाईपलाईन आहेत, की जिथून ज्या दुष्काळी भागापर्यंत तिथं पाणी पुरवलं जातं आणि त्यामुळे जायकवाडीपर्यंत ह्या पाईपलाईननी पाणी पुरवता येणं शक्य होतं. परंतु यातून पाणी मिळावं अशी मागणी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींना कधीही करावीशी वाटत नाही. ती का वाटत नाही करावीशी? सर्वसामान्यांना जर नाशिकमधनं जर मराठवाड्यापर्यंत पाईपलाईननी पाणी जर गेलं, तर पाण्याची चोरी कमी झाली असती. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांपर्यंत पाणी पोहोचलं असतं. जायकवाडीच्या डॅममध्ये पाणी राहिलं असतं. परत ते तिथपर्यंत पाणी येऊच नाही, अशीच जर अपेक्षा असेल, अशीच जर स्ट्रॅटेजी सगळी बनवली जात असेल, तर मग नाशिककर आणि नगरकर जो विरोध दर्शवतायत, त्यात चूक काय? हा प्रश्न आहे. बरोबर आहे सर. एकंदर मराठवाड्यामधली पीक पद्धती, मराठवाड्यामधले कारखाने यासाठी वापरलं जाणारं पाणी, हे जायकवाडीचं जे पाणी आहे ते नागरिकांचं आणि शेतीचं तोडून त्यांना दिलं जातं असा मोठा आक्षेप हा नगर आणि नाशिकमधील उद्योजकांचा आहे, तिथल्या कारखानदारांचा आहे, तिथल्या नागरिकांचा आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांचा देखील आहे. मात्र ज्या पद्धतीनं मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी हे पाण्यासाठी भांडतात, मात्र त्या पाण्याचं समन्यायी वाटप होतंय का? आत्ताच हेमंत सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, की पाईपलाईनने पाणी हे नाशिकमधून धरणापर्यंत येऊ शकतं का त्यासाठी? तर इथं सांगितलं पाहिजे, की
जायकवाडी धरणापासून शहरापर्यंत पाणी पुरवठ्याची योजनाच गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित आहे. तेव्हा एवढी चांगली योजना ही नव्यानं पुन्हा कशी उभी राहील आणि ती कशी कार्यान्वित होईल, यासाठी राज्यकर्ते कशा पद्धतीनं प्रयत्न करतात, हे पाहणं आता महत्वाचं आहे. सर, या सविस्तर चर्चेसंबंधी नेमकं नाशिक आणि नगरचा पाण्याचा प्रश्न काय आणि मराठवाड्यामध्ये त्याची उपयुक्तता कशी आहे आणि तिथे कशा पद्धतीनं पाण्याची उधळपट्टी होते, हे सगळं समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद. या संबंधी आणखी आपण चर्चा करूया, कारण आताच पाणी सोडलेलं आहे. जवळपास 192 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे काल आणि आता ते पुढचे 7 ते 8 दिवस सोडलं जाईल आणि यानंतरही पाण्याचा प्रश्न कसा पद्धतीने उभा राहतो, तेव्हाही आपण पुन्हा एकदा यासाठी चर्चा करूया. तर धन्यवाद. या धन्यवाद. संबंधीच्या अधिक बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com ला व्हिजिट करा. त्यासोबतच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.